हे गाईज वेलकम टू डे 11 आउट ऑफ 100. आज आम्हाला आमंत्रण होतं देवीच्या आरतीसाठी सुनीताताईंच्या घरी. सुनीताताई म्हणजे माझ्या ताईच्या घरी, ज्या जेवण बनवण्यासाठी येतात त्यांच्या घरी. आधी आम्ही गेलो, त्यानंतर छान अशी इथे आरती चालू होती. ॲक्च्युली पहिल्यांदा त्यांनी मलाच आरती करायला लावली, पण आरतीच्या नादामध्ये आम्ही व्हिडिओ काढायला विसरून गेलो. त्यानंतर मस्त इथे प्रसाद खाल्ला, तुम्ही पाहू शकता. भरपूर लोक इथे आरतीसाठी जमा झालेले होते. देवीचा आशीर्वाद घेतला आणि देवीची मूर्ती मला प्रचंड आवडली. इतकी सुरेख मूर्ती होती. असं वाटत होतं की बस त्या देवीच्या डोळ्यामध्ये बघतच राहावं. त्यानंतर ना ताईने देखील इथे पूजा केली, देवीचा आशीर्वाद घेतला. दोघींनी पण आम्ही छान असे फोटोज काढले आणि नेमकं आम्ही निघायच्या टाइमला नुरवी झोपी गेली, त्यामुळे ती इथे दिसत नाहीये. या आहेत सुनीताताई आणि त्यांची मुलगी नंदिनी. सुनीताताई खूप छान जेवण बनवतात. त्या आमच्याकडे रोज जेवण बनवण्यासाठी येतात, म्हणजे ताईच्या घरी. आणि हे आहे त्यांचं होम टूर. इतकं छान मस्त असं घर आहे आणि हे बघा ही कशी पानचट स्माईल करून दरवेळी माझा व्हिडिओ खराब करते. आणि यांचा हा 1 आर-के छोटासा चाळीमधला घर आहे, जे मला खूप आवडलं. इतकं क्यूट, मला माझ्या कोल्हापूरच्या घराची आठवण करून दिली या घराने. 2 रूम आणि वॉशरूम असंच माझं कोल्हापूरचं छान असं घर होतं. आय मिस कोल्हापूर अ लॉट. आणि सुनीताताईंनी देखील त्यांच्या घरामध्ये छान घट बसवलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर घटस्थापना केलेली आहे त्यांनी. त्यांच्या घरी चहा-पाणी झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो. ताईच्या सोसायटीत देखील देवी बसलेली आहे. तिथे आशीर्वाद घेतला. यांच्या सोसायटीमध्ये माझी काय ताईचीच अजून कोणाशी ओळख नाहीये. त्याच्यामुळे दांडिया खेळण्याचा तर संबंध कडक-कडकपर्यंत काही येतच नाही. सो नुसते फोटोज काढले आणि काम झालं. कारण ताईची सोसायटी नवीन आहे आणि त्यांचं हे पहिलंच वर्ष आहे सगळे सण साजरे करायचं. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि Facebookवर पाहत असताल तर फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असताल तर सबस्क्राईब करा. थँक सो मच. आणि हो, जाता जाता तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.